गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं डायमेन्शन संपलं आहे. मी तुम्हाला डायमेन्शनच्या नोट्स पण सेंड केल्यात. फॉर्म्युले पाठ करून घ्या म्हणजे तुम्हाला डायमेन्शन ऑप्टेन करता येतील. आता तुम्हाला सगळ्यांना डायमेन्शन कशी ऑप्टेन करायची ते मी शिकवलं आहे. म्हणजे फॉर्म्युला पाठ करायचा, त्या फॉर्म्युल्याला स्प्लिट करत न्यायचं आणि फायनली फॉर्म्युला फोर्स वर्क या टर्ममध्ये ॲडजस्ट करायचं म्हणजे आपल्याला डायमेन्शन लिहिता येतात. मग आज आपल्याला स्टडी करायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स. 3 ॲप्लिकेशन आहेत. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन ऑर टू चेक कन्सिस्टन्सी ऑफ फिजिकल इक्वेशन. आता 8, 9, 10मध्ये तुम्ही खूप सारे फिजिकल इक्वेशन स्टडी केले असतील. ते फिजिकल इक्वेशन मॅथमॅटिकली करेक्ट असतात, डायमेन्शनली करेक्ट असतात की नाही ते आपल्याला आता चेक करायचं आहे बाय युजिंग डायमेन्शन्स. तर मी पहिलं न्यूमरिकल घेतो. इक्वेशन इज व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. हे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. तुम्हाला 9मध्ये वगैरे झालं असेल. हे इक्वेशन मॅथमॅटिकली करेक्ट आहे. आता हे डायमेन्शनली करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आता लक्ष द्या. ही झाली एल एच एस आणि हे झाली आर एच एस. एल एच एसमध्ये एकच टर्म आहे व्ही. व्ही म्हणजे फायनल व्हिलॉसिटी. आर एच एसमध्ये 2 टर्म आहेत. मध्ये प्लस किंवा मायनस आलं की मग ती टर्म वेगळी धरायची. इथे आर एच एसमध्ये 2 टर्म आहेत. एक टर्म आहे ती यू म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी आणि दुसरी टर्म आहे ए टी. ए फॉर ॲक्सलरेशन, टी फॉर टाईम. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. सो एल एच एस व्ही इज इक्वल टू, व्ही म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी. सो दिट इज व्हिलॉसिटी. सो डायमेन्शन आले L1 M0 T-1. इक्वेशन नंबर 1. आर एच एस. आर एच एसमध्ये 2 टर्म आहेत. आर एच एसमधली पहिली टर्म आहे ती यू. यू म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी. सो हे आलं L1 M0 T-1. आणि दुसरी टर्म आहे ए टी. ए म्हणजे ॲक्सलरेशन म्हणजे हे आलं L1 M0 T-2 आणि टाईम T1. सो ए टीचे डायमेन्शन आले L1 M0 T-1. इक्वेशन नंबर 2. आता बघा, डायमेन्शन्स ऑफ एल एच एस इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म ऑफ आर एच एस. देअरफॉर इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. जर डायमेन्शन्स ऑफ एल एच एस, आर एच एसमधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन आणि एल एच एसमधले डायमेन्शन जर सेम आले तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असतं. क्लिअर झालं. न्यूमरिकल असंच येतं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. तर कसं चेक करायचं लक्षात आलं. एल एच एसचे डायमेन्शन काढायचे. आर एच एसमध्ये जर एक टर्म असेल तर त्या टर्मचे डायमेन्शन काढायचे किंवा एकापेक्षा जास्त टर्म असतील तर त्यांचे डायमेन्शन काढायचे. जर ते डायमेन्शन इक्वल आले तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आलं. क्लिअर झालं. सेकंड इक्वेशन एच इज इक्वल टू यू टी स्क्वेअर प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके. दुसरं इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी स्क्वेअर प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यातलं एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, यू म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी, टी म्हणजे टाईम, ए म्हणजे ॲक्सलरेशन. सो एल एच एस एस L1 M0 T0. इक्वेशन नंबर 1. आर एच एसमध्ये 2 टर्म आहेत यू टी स्क्वेअर. सो हे आलं L1 M0 T-1 आणि हे आलं टी स्क्वेअर आहे त्यामुळे T⁻². सो हे आलं L1 M0 T1. बरोबर आहे. पुढची टर्म आहे ए टी स्क्वेअर. हाफ हा नंबर आहे, नंबरला डायमेन्शन असतं त्यामुळे हाफला घ्यायचं नाही. ए म्हणजे ॲक्सलरेशन L1 M0 T-2 आणि टी स्क्वेअर म्हणजे T⁻².
t⁻² -2 कॅन्सल झालं. सो डायमेन्शन आले L1 M0 T0. आता नीट लक्ष द्या, LHSचे डायमेन्शन आणि RHS मधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आलेले नाही आहेत. इथे डायमेन्शन काय आले बघा, L1 M0 T1 आलं आहे आणि LHSचं डायमेन्शन L1 M0 T0 आहे. कळलं? मग LHSचे डायमेन्शन आणि RHSचे डायमेन्शन सेम आले नाही आहेत, त्यामुळे इक्वेशन डायमेन्शनली इनकरेक्ट आहे. क्लिअर झालं? जर LHSचे डायमेन्शन आणि RHS मधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जर सेम आले नाहीत तर इक्वेशन डायमेन्शनली इनकरेक्ट असतं. तर आपण पहिलं न्यूमरिकल जे बघितलं ते डायमेन्शनली करेक्ट होतं, तर सेकंड इक्वेशन मात्र डायमेन्शनली इनकरेक्ट आहे. थर्ड न्यूमरिकल बघूया. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. v इज फायनल velocity, u is initial velocity, a acceleration, s is displacement. So LHS v² डायमेन्शन आले, मी डायरेक्ट स्क्वेअर करून लिहू का? व्हेलॉसिटीचे डायमेन्शन असतात L1 M0 T-1 आणि v² आहे त्यामुळं ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो LHSचे डायमेन्शन आले L2 M0 T-2. इक्वेशन नंबर 1. RHS u² इज इक्वल टू, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, सो L1 M0 T-1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो हे आलं L2 M0 T-2. 2as, त्यापैकी 2 हा नंबर आहे, नंबरला डायमेन्शन असतं त्यामुळं 2 घ्यायची गरज नाही. ॲक्सलरेशनचे डायमेन्शन आले L1 M0 T-2 इंटू डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन आले L1, बरोबर आहे. सो हे डायमेन्शन आले L2 M0 T-2. इक्वेशन नंबर 2. बघा, LHSचे डायमेन्शन आणि RHS मधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आले, सो हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. समजलं कसं चेक करायचं? इक्वेशनची कन्सिस्टन्सी कशी चेक करायची लक्षात आली? ओके. मग आता पुढचं बघूया. टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम इज गिवन बाय t इज इक्वल टू 2π √L/g. ओके. टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम फॉर्म्युला असतो 2π √L/g. मी आता तुम्हाला उद्याचे लेक्चर सेंड करणार आहे, त्याच्यासोबत म्हणजे कालचे लेक्चर सेंड केलं आहे त्याच्यासोबत फॉर्म्युलेची एक लिस्ट पण सेंड केले. ते फॉर्म्युले सगळे पाठ करून ठेवा. हे पुढच्या 2 वर्षाच्या सिलेबसमध्ये कुठे कुठे येत राहणार आहेत. आपण आत्ता पाठ करून ठेवलं तर आपल्याला डायमेन्शन सॉल्व करायला फार प्रॉब्लेम येणार नाही. तर सिम्पल पेंड्युलमचा टाईम पिरियडचा फॉर्म्युला असतो t इज इक्वल टू 2π √L/g. ओके. आता हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आता इथे बघा, LHSमध्ये एकच टर्म आहे टाईम पिरियड, RHSमध्ये पण एकच टर्म आहे √L/g. अगोदर आपण जे 3 न्यूमरिकल केले त्या 3 न्यूमरिकलमध्ये RHSमध्ये 2-2 टर्म होत्या. आत्ताचं हे न्यूमरिकल आहे, LHSमध्ये एक टर्म आहे, RHSमध्ये देखील एकच टर्म आहे. असं म्हणायचं नाही L/g 2 टर्म झाल्या. डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर ती एकच टर्म घ्यायची असते. सो LHSमध्ये एक टर्म आहे, RHSमध्ये पण एकच टर्म आहे. सो LHS T फॉर टाईम पिरियड, टाईम पिरियड इज नथिंग बट टाईम. सो डायमेन्शन आले L0 M0 T1. इक्वेशन नंबर 1. RHSमध्ये एकच टर्म आहे √L/g. सो √L म्हणजे लेंथ L1 M0 T0 डिवायडेड बाय g म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सलरेशन. सो हे आलं L1 M0 T-2. डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये घेतो म्हणजे हे आलं √L
L1 M0 T0 आणि हे आलं L-1 M0 T⁻². डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करताना पॉवरचं साईन चेंज करायचं. मग हे L-1 L1 कॅन्सल झालं म्हणजे डायमेन्शन आले √ L0 M0 T⁻². आता √ म्हणजे ½ म्हणजे हे आलं L0 M0 T2 ब्रॅकेट ½ बरोबर आहे. म्हणजे हे आलं L0 M0 T2 इंटू ½ पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन. सो हे आलं L0 M0 T1. इक्वेशन नंबर 2. बघा लक्ष द्या. डायमेन्शन्स ऑफ LHS अँड डायमेन्शन्स ऑफ RHS सेम आले. सो हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. क्लिअर झालं? लक्षात आलं का? सोपं आहे, फार सोपं आहे. फक्त एवढंच की फॉर्म्युले पाठ पाहिजे. व्हिलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह इज गिवन बाय V इज इक्वल टू √T/m, where T is tension and m is mass. तुम्हाला न्यूमरिकल असं दिलंय, व्हिलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह इज गिवन बाय V इज इक्वल टू √T/m. T म्हणजे टेन्शन आणि m म्हणजे मास. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. सो बघा LHS व्हिलॉसिटीचे डायमेन्शन आले L1 M0 T-1 इक्वेशन नंबर 1. RHS √T/m. T म्हणजे टेन्शन इज नथिंग बट फोर्स. सो फोर्सचे डायमेन्शन आले L1 M1 T-2 डिवायडेड बाय मास म्हणजे M1. सो हे डायमेन्शन आले L1. आता हा 1 M⁻1 वर गेलं की M⁻−1 होणार. मग M⁻+1 आणि -1 म्हणजे M⁻0 आलं. T⁻². सो हे आलं L1 M0 T-2 ब्रॅकेट ½ √ म्हणजे ½ म्हणजे हे आलं L⁻½ M0 T⁻−1. इक्वेशन नंबर 2. बघा LHSचे डायमेन्शन आहेत L1 M0 T-1 आणि RHSचे डायमेन्शन आलेत L⁻² M0 T-1. LHS आणि RHSचे डायमेन्शन इक्वल आलेले नाही आहेत. सो हे इक्वेशन डायमेन्शनली इनकरेक्ट आहे. कळलं का कसं करायचं? जर LHS आणि RHSचे डायमेन्शन सेम येत नसतील तर इक्वेशन डायमेन्शनली इनकरेक्ट. ओके, पुढचं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू P² अपॉन 2m, where P is momentum and m is mass. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. LHS मध्ये एकच टर्म आहे कायनेटिक एनर्जी, RHS मध्ये देखील एकच टर्म आहे P² अपॉन m. सो LHS कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन असतात L2 M1 T-2 इक्वेशन नंबर 1. मोठ्या RHS मध्ये दोन टर्म आहेत P² अपॉन 2m. त्यातला 2 हा नंबर आहे, नंबरला घ्यायची गरज नाही. आता मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हिलॉसिटी, बरोबर आहे. मग मोमेंटमचे डायमेन्शन आले L1 M1
T-1 आणि हा आला त्याचा स्क्वेअर. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हिलॉसिटी. मास म्हणजे m1 आणि व्हिलॉसिटी म्हणजे L1 m0 T-1. सो मोमेंटमचे डायमेन्शन आले L1 m1 T-1 डिवायडेड बाय m1. पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे आलं L2 m1 T-2 डिवायडेड बाय हे m2 डिवायडेड बाय m1. सो हे आलं L2. हा m⁻1 वर आला म्हणजे m⁻1 झालं. मग 2 आणि -1 म्हणजे 1 आलं. m⁻1 T⁻2. इक्वेशन नंबर 2. बघा LHSचे डायमेन्शन आलेत L2 m1 T-2. RHSचे डायमेन्शन देखील आलेत L2 m1 T-2. याचा अर्थ हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. कळलं कसं सॉल्व करायचं? अगदी हे ॲप्लिकेशन अगदी सोपं आहे. लक्षात आलं तुमच्या? पुढचं करूयात. सेंट्रिपिटल फोर्स इज mr ओमेगा स्क्वेअर. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हिलॉसिटी, एम म्हणजे मास, आर म्हणजे रेडियस. LHS मध्ये एकच टर्म आहे एफ, RHS मध्ये 2 टर्म आहेत, RHS मध्ये पण एकच टर्म आहे mr ओमेगा स्क्वेअर. मग डायमेन्शन काढूया. LHS F इज इक्वल टू फोर्स आहे, सो L1 m1 T-2. इक्वेशन नंबर 1. RHS mr ओमेगा स्क्वेअर. एम म्हणजे मास, मासचे डायमेन्शन आले m1. आर म्हणजे रेडियस, रेडियसचे डायमेन्शन आले L1. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हिलॉसिटी, अँग्युलर व्हिलॉसिटीचे डायमेन्शन असतात L0 m0 T-1 आणि हा त्याचा स्क्वेअर. सो हे आलं m1 L1 T-2. बघा T न मल्टिप्लाय केलं म्हणजे T⁻². L⁻0 इंटू 2 म्हणजे 0 झालं, m⁻0 इंटू 2 म्हणजे 0च झालं. सो RHSचे डायमेन्शन आले L1 m1 T-2. इक्वेशन नंबर 2. LHSचे डायमेन्शन आणि RHSचे डायमेन्शन सेम आले, सो हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. लक्षात आलं? हे अगदी सोपं आहे, पण यासाठी फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही फॉर्म्युला पाठ करत नाही तोपर्यंत तुम्हाला डायमेन्शन काढता येणार नाहीत. आणि एक गोष्ट क्लिअर करतो, डायमेन्शन पाठ करत बसायचं नाही. मी तुम्हाला एक 20 डायमेन्शन जे बेसिक आहेत ते फक्त लर्न करायला देणार आहे. बाकीचे डायमेन्शन लर्न करत बसायचं नाही आणि ते शक्य पण नाही आहे लर्न करणं. तर डायमेन्शनच्या ऐवजी फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले लर्न केलं तर तुम्हाला डायमेन्शन काढता येतील. ओके, आता पुढचं न्यूमरिकल करूया. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग n इज इक्वल टू 1/2 √ T/m. 1/2L √ T/m. T म्हणजे टेन्शन, L म्हणजे लेंथ, M म्हणजे लिनियर मास डेन्सिटी आणि N म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके, आता लिनियर मास डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय लेंथ. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय लेंथ. मग लिनियर मास डेन्सिटीचे डायमेन्शन आले m1 आणि लेंथ म्हणजे L1. सो डायमेन्शन आले L-1 m1 T0. मग आता आपण हे सॉल्व करूया. LHS मध्ये फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाईम. सो डायमेन्शन आले L0 m0
T-1 इक्वेशन नंबर 1. RHS मध्ये एकच टर्म आहे 1/2L √T/M. मग डायमेन्शन लिहूयात. 2 हा नंबर आहे, नंबरला डायमेन्शन असतात. मग हे आलं 1/L1 बरोबर आहे. अंडर रूट टेन्शन म्हणजे फोर्स L1 M1 T-2 डिवायडेड बाय लिनियर मास डेन्सिटीचे डायमेन्शन इथं आपण काढले. ते किती आहेत L-1 M1 T0. मग हे आलं 1/L1 अंडर रूट L1 M1 T-2 इंटू हे ब्रॅकेट वर घेतला. डिनॉमिनेटरच्या टर्म न्यूमरेटरमध्ये घेतल्या, पॉवरचं साईन बदललं. L1 M-1 T0 हे M-1 प्लस 1 कॅन्सल झालं. 1/L1 अंडर रूट हे आलं L2 हे 1 आणि हे 1 M0 T-2 1/L1 हे आलं L2 M0 T-2 ब्रॅकेट रेस टू हाफ. पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे आलं 1/L1 आणि हे आलं L1 बरोबर आहे. 2 कट केलं M0 T-1 हे L1 हे L1 कॅन्सल झालं म्हणजे डायमेन्शन आले L0 M0 T-1 इक्वेशन नंबर 2. तर LHSचे डायमेन्शन आणि RHSचे डायमेन्शन सेम आले. सो इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. क्लिअर झालं. कसं चेक करायचं लक्षात आलं. आपण अजून काही न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. जोपर्यंत तुमची आयडिया क्लिअर होत नाही आहे तोपर्यंत आपण सॉल्व करत राहणार आहोत. फक्त एक करा, तुम्ही फॉर्म्युले पाठ करायला सुरुवात करा. हे फॉर्म्युले एका दिवसात पाठ होणार नाहीत आणि लिहून करा. काय करा, फॉर्म्युल्याचा चार्ट बनवा किंवा ते स्टिकी नोट्स मिळतात बघा. 10 फॉर्म्युले लिहायचे, स्टिकी नोट्स 10 फॉर्म्युलेची बनवायची, ते फॉर्म्युले पाठ करायचे. आईकडे नोटबुक द्यायचं, तिला फॉर्म्युले विचार म्हणून सांगायचं, तुम्ही फॉर्म्युला सांगायचा. असं 10-20-20च्या ग्रुपमध्ये ते पाठ करा म्हणजे तुमचं पाठ होऊन जाईल. ज्यावेळेला या टॉपिकची टेस्ट होईल त्याच्या अगोदर तुमचं डायमेन्शन सगळ्यांचं परफेक्ट व्हायला पाहिजे. क्लिअर झालं. ओके, पुढचं आपण करूया. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय 12I ओमेगा स्क्वेअर. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. आता ही इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. LHS मध्ये एकच टर्म आहे कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी डायमेन्शन आले L2 M1 T-2 इक्वेशन नंबर 1. RHS मध्ये एकच टर्म आहे 12I ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे. हाफ हा नंबर आहे, नंबरला डायमेन्शन नसतात. बरोबर आहे. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा फॉर्म्युला असतो mr², मास इंटू रेडियस स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचे डायमेन्शन आले L2 M1 T0. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी डायमेन्शन असतात L0 M0 T-1 आणि ओमेगा स्क्वेअर आहे त्यामुळं ब्रॅकेटचा स्क्वेअर आला. बरोबर आहे. सो हे आलं L2 M1 T0 L0 M0 T-2. सो हे आलं
L2 M1 T minus 2, equation number 2. So dimensions of LHS and dimensions of RHS are same. So this equation is dimensionally correct. Clear झालं? Okay, next numerical करूयात. F is equal to mv अपॉन आर. एफ म्हणजे फोर्स, एम म्हणजे मास, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी, आर म्हणजे रेडियस. मग एल एच एसमध्ये एक टर्म आहे फोर्स. सो एल एच एस इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू, त्याचे डायमेन्शन आले L1 M1 T मायनस 2. आर एच एसमध्ये बघा, आर एच एसमधली टर्म आहे ती आहे एम व्ही अपॉन आर. एम म्हणजे मास, सो डायमेन्शन आले M1. व्ही म्हणजे व्हिलॉसिटी, L1 M0 T मायनस 1 डिवायडेड बाय रेडियस L1. बरोबर आहे. मग हे किती येतं आहे बघा, हे L1 कॅन्सल झालं, म्हणजे हे आलं L0. बरोबर आहे. M1 T रेज टू मायनस 1, इक्वेशन नंबर 2. एल एच एस आणि आर एच एस यांचे डायमेन्शन सेम आहेत का सांगा बघू? नाही आहेत सेम. एल एच एसचे डायमेन्शन आहेत L1 M1 T मायनस 2, तर आर एच एसचे डायमेन्शन आलेत L0 M1 T मायनस 1. सो डायमेन्शन्स ऑफ एल एच एस are not same as that of dimensions of RHS. Therefore, this equation is dimensionally incorrect. क्लिअर झालं? ओके. मग एवढे न्यूमरिकल बास. आता मी तुम्हाला होमवर्क देतो, 5 न्यूमरिकल देणार आहे. तुम्ही ते सॉल्व करायचं आणि मला सेंड करायचं. पहिलं, टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम इज गिवन बाय T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट H अपॉन G. Time period of conical pendulum is given by T is equal to 2 pi under root H upon G, where H is axial height. H-E-I-G-H-T. Axial height. आता हे बघा, ॲक्झियल हाईट जरी असली तरी बेसिकली हाईट आहे, म्हणजे लेंथ आहे. जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि टी म्हणजे टाईम. ओके. सेकंड, ॲक्सलरेशन इज आर ओमेगा स्क्वेअर. ए फॉर ॲक्सलरेशन, आर रेडियस, ओमेगा अँग्युलर व्हिलॉसिटी. Okay, then kinetic energy is equal to L square upon 2I. E म्हणजे एनर्जी, L angular momentum, I moment of inertia. I moment of inertia. कळलं? देन फोर्थ, V इज इक्वल टू अंडर रूट K अपॉन रो. V म्हणजे व्हिलॉसिटी, K मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, रो डेन्सिटी. रो डेन्सिटी. अजून एक न्यूमरिकल करूयात, मी थोडंसं आठवून बघतो. व्हिलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट
Gm² अपॉन आर. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, एम मास, आर रेडियस. ओके, तर हे तुमचं होमवर्क आहे. होमवर्क सॉल्व करा आणि मला सेंड करा. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन त्याचं सेकंड ॲप्लिकेशन स्टडी करणार आहोत. थांबूया.